कुठला शर्ट आणला मी लेगी झाला लवडे बहिणीचा शर्ट घेऊन आलो. रस्त्यामध्ये ट्रॅफिक चेक करा भाई. मम्मी इतकं टेस्टी जेवण तर बनवते. तर मी विचारलं होतो मम्मीचा मी युट्यूब चॅनल ओपन करतो. बघा आश्विन बस चाललं अंतर घेऊन. पुढे आलं भाई घरी निघतोय. ठीक आहे चल रेसिंग लावतो काय. हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपला प्लॅन झाला आहे शूटला जायचं. तर आता आपण आलो काकीकडे आणि आता मी सिद्धूकडून घेतला आहे कुर्ता. कारण की मी अजूनपर्यंत शॉपिंग नाही केली. इफ शॉपिंग करायला तुम्हाला काही अपडेट देईल मी. तर आता हा कुर्त्यावर आपण शूट करायचा आणि खाली मी तो माझा बेसिक पायजमा जो आहे तो आता मी घरी जाऊन घेईल आणि मग आम्ही डायरेक्ट वेअर करून जाणार आहे शूटला. आणि आपण आज शूटला जाणार आहे वर्लीला बत्तेरीमध्ये. आणि सिद्धू आपल्यासोबत येणार आहे. सिद्धू आहे ना तू. सिद्धूने अजून जेवला नाही कारण की तो आता बँकमध्ये गेलेला आणि जस्ट आला घरी. तर आपण आता डायरेक्ट निघणार आहोत आणि श्रीकर पण आपल्यासोबत जहीद पण येणार आहे. तर हे सगळे रेडी होतात. आता मी पण जातो लवकर रेडी होतो. डेझेल बघा गाईस एकदम एक्सायटेड येते. अशी पकडूनच ठेव. आलेले किती गोड आहे रे ही एकदम छोटी आहे रे जेलीपेक्षा. या अशी पकडूनच ठेवले. छोड भाई छोड. अरे कोण आला रे. सानिका आली वे काळे. इकडचा एक लिफ्टचा शॉट आहे. लवकर लिफ्ट नाही तिथे कारण की हे सगळे बंद आहेत बघा. ही आहे पण ही फक्त 12 फ्लोअरपर्यंत असते वरती नाही. आपला 22 फ्लोअर आहे ना म्हणून आता हिच्याने आपल्याला जावं लागेल. आपण या सगळ्यांना भेटूया आणि ब्लॉग कंटिन्यू करूया. तर गाईज आता आपण रेडी वगैरे सगळे झालो आहे आणि आता आपण चाललो आहे ह्याच्याकडे. श्रीकर आणि जय चलो तिथे थांबले एक सलूनमध्ये. तर तिथून आपल्याला डायरेक्ट निघायचं. सिद्धूने बघा हा कुर्ता घातला आणि आता गाडी वगैरे पुसू आणि आपण डायरेक्ट निघू इथून. बघा हे दोघं आले तिथे आणि याने बघा काय घातलं गुलाबी कुर्ता. बुटा बिटा घालून घालला तू. मग आता काय करू. हे काय झालं चष्म्याला काय आलं. हा नंबरवाला होता ना. चेंज केला काचा चेंज केले. काचा चेंज केला. चले जाईद बाय जाते. जाईद असंच येतोय कारण की ते शर्ट घेऊन आला ना. हा फेशियल केला दिसतोय की नाही. भाई गोरा झाला रे तू ना. मी याला बोललो होता गोरा झालास तू. जाईद काय करणार डायरेक्ट शर्ट घालणार आणि तिथे शूट करणार. आंघोळ नाही गेले नाही गाईस असं झालं आहे ना. आंघोळ नाही केली ना. तसंच येतोय. त्याचा हाफ शूट घ्यावा ना. हा फक्त शर्टवर फोटो काढायचे. गाईज आता आपल्याला ना कोलॅब व्हिडिओ शूट करायचे. श्रीकर आणि माझी कोलॅब असणार आहे जसं लास्ट टाइम केलं. पण आता दिवाळी येते ना बोललो जरा कुर्त्या बिर्त्या शूट करतो युनिक. पण आता आमचं ऑलमोस्ट चेंज झालंय बघा. पिंक पिंक माझ्या खालून पिंक येतं वरतून पिंक. कुठला शर्ट आणला मी लेगी झाला लवडे बहिणीचा शर्ट घेऊन आलो. तू बहिणीचा शर्ट गेला घेऊन आला. मी बहिणीचा शर्ट घेऊन आलो. डोळे उघडून बघत. अरे टाकलेला होता मी खेचून आणि हे जर भरला आणि घेऊन आलो. आता अरे घाल तो चांगला वाटेल. अजून काय. अरे हा तसं बघायला तर बेटर वाटेल. लवडा सूट येईल अरे घाल तो. काय हाड आहे रे तू. अरे तू इथे उभा होता ना खाली. नाही रे बहिणीचं नाही. बहिणीचं नाही आहे जुती. ते त्याच्याच आहे त्याच्याच आहे. त्याच्यासोबत असंच होता नेहमी. पहिला बघितलं कोणी. गाय जे लोक बोलतात ना की श्रीकरचा प्रँक टाकायचा. श्रीकर अलाव नाही करत मला प्रँक वगैरे ते टाकायला. तुला काय रे भाई ऍक्च्युअल मध्ये प्रँक असा होता की त्याच्यामध्ये बाईने अचानक मध्ये कॉल केलेला मला आणि बोललेला. आता ऑब्विसली अचानक मध्ये कोणी कॉल करणार रात्रीच्या टायमिंगला तर ते सगळं क्लिकच होणार. म्हणजे असं त्यांनी एकदम सिरियस मध्ये बोलला म्हणून मी बोललो असं असं शेअर नको करू ना की पण शेअर नाही बोलते ना तर मी बिंदास केला असतं. मला शेअर करायला काय हरकत. नंतर आवडलं भाई तो दोस्ती मध्ये हे करते ते करते मग शॉर्ट काय नाही. शेअर करायला काय प्रॉब्लेम नाही पण ती गोष्ट लगेच क्लिअर आउट पण झाली ना. ते नाही पण तुला झालेलं की नाही. हा ते तर झालं. करू बोलू काय दाखव व्हिडिओ नको रे. गाईज नाही बोलते म्हणून मी नाही टाकत. उगाच जाऊ द्या. आता आपण डायरेक्ट निघूया शूट साठी. फायनली आपण पोहोचले आता बत्तेरीमध्ये आणि पार्टी व्ह्यू चेक करा काय अमेझिंग येतं. आणि त्या साईडला शिवाजी पार्क
आणि एक्झॅक्ट आपण इथे समोर आलो आहे आणि इथे आपल्याला आता शूट करायचं. मी आधी पण इथे खूप वेळा आलो आहे, बट आता बोललो जयचं पण शूट करायचं होतं ना, तर बोललो आम्ही पण करून घेतो, म्हणून आता इथे आलो आपण. आणि इकडे बघा तो सिलिंग असतो ना जो, तो इथे आहे, हा वरली येतो आणि तो C5 वरून दिसतो ना आपल्याला, तो वाला व्ह्यू तो. आणि तिथे शिवाजी पार्क आहे, इतका डिस्टन्स आहे इथे आणि काय व्ह्यू आला आहे. आणि क्लाउड्स पण बघा काय सेक्सी, मस्त शूट होणार आहे आता. आणि शिरिका रेडी आता शूट करायला. चालेल. दिवाळी भाषा वापरताय तरी. काय बोलतो तो बोलतो जिंदा लाज बघ पिऊन पडलाय बघ असा कुत्र्याला. बघ बघ पुढे द्या बघ कॅमेरा फिरव तिकडे. हा बोलतो 2K व्ह्यूज येतील तुला हे दाखवलं तर. मला नाही त्याला, तू पण तसंच दिसतो ना. इकडच्या कुत्र्याला अल्टर बोटीत जातात फिरायला. शर्ट दाखव, शिरकरने कुठला शर्ट दिला तुला चेंज करून. एवढा पहिला लेगीच दिला आहे नंतर बघायला गेला. आता बघा कुठला शर्ट आहे. हा शर्ट तू डेली घालतो ना रे. गाईज तर आता आपण फायनली शूट करून घेऊया आपला आणि नंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया, कारण की सनसेट होतं ना, अंधार झाला, मग आम्हाला कसं व्हिडिओ वगैरे बनवायला नाही भेटणार, तर फटाफट शूट करतो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. 1 hour later. फायनली आपलं सगळं शूट कम्प्लीट झालंय, म्हणजे शिरकर आणि माझं शूट झालंय आणि संध्याकाळ इथेच झाली आहे. आणि आता सिद्धू आणि जयचं करायचं ना, तर मी काय डिसाईड केलं की शिरकर करेल जयचं शूट, मी सिद्धूचा करेल, तर असा आपला विषय झालाय. आणि आता सिद्धू वगैरे सगळे परेशान झाले आमचे व्हिडिओ काढून, कारण की आम्हाला इतका टाइमच लागतो. आणि आता आम्ही घरी निघायला घेतोय. सनसेट इथे झाला आणि पावसाचं वातावरण झालंय करंटली आता, कारण की मला वाटतं पाऊस पडणार आहे इथे. बादलचं एकदम असं गरज नव्हतं ते, आणि प्लस इथे पाण्याचा फ्लो पण वाढलाय ना, तर आम्ही आता निघालो. बघा इथे गाडी आपण प्रायव्हेट पार्किंग मध्ये लावलेली. मी चालू का रे, का चालवायची आता वैतागलो. गाईज बरोबर प्रेडिक्ट केलेलं पाऊस पडणार आहे करून. बघा पाऊस पडतोय आता इतका जोरात, आणि आम्ही आता थांबलो इथे कॉर्नर मध्ये. अचानक पाऊस आलाय, काय विषय दिवाळीमध्ये पाऊस. जयित काय कलियुग. रस्त्यामध्ये ट्रॅफिक चेक करा भाई, पाऊस तर गेला आणि पुढे आलो इथे आणि ट्रॅफिक इतका आहे ना गाईज, बघा फुल ट्रॅफिक, कारण की लोअर परेलचा ब्रिज बंद आहे ना, त्यामुळे वाट लागली आता. मी गाडी चालवत होतो पण मी शिरकरला दिली, बोललो भाई तूच चालव. वैतागलो माहिती गाडी काढून मग अरे ह्याच्यातलं बॅक पेन होतं भाई, म्हणून असे स्पोर्ट्स बाईक सारखे असे घेऊ नका, कारण की ह्याच्यानी बॅक पेन होतो. R15 तर अजून होणार ना रे, कम्फर्ट आहेत ना R15 मध्ये. जास्त कम्फर्टेबल काय CBR आहे की ड्यूक? तर मी आता घरी पोहोचलो आणि आता मी गरम दूध पितोय बघा, कारण की आता मला जरा खोकला लागायला लागला, जरा पाऊस काय पडला त्यामुळे जरा भिजलो मी ना जाताना. आम्ही जरा लवकर निघालो कारण की ट्रॅफिक लय वाढतो तिथे म्हणून. तर आता मम्मीने मला दिलं हे, काय बनवलं मम्मी? दूध आहे, बडीशोप टाकली. बडीशोप वाला दूध. अच्छा, ह्याच्याने काय होतं? खोकला जातो. खोकला जातो. ओके, तू काय बनवते आता जेवायला? अंडर आहे. अंडा राईस बनवते. ओके. आणि गाईज माझ्याकडे एक आयडिया होती, मम्मी इतकं टेस्टी जेवण तर बनवते, तर मी विचार करत होतो मम्मीचा मी यूट्यूब चॅनल ओपन करतो, ठीक आहे, आणि त्याच्यावरती मी आणि मॉम असणार आणि मी मॉमला हेल्प करेल आणि आम्ही काहीतरी एक रेसिपी बनवू, जसं की आता चिकन असेल, काही असेल, मम्मी जे काही बनवेल ते. तर तसं आपण करूया का मम्मी? काय बोलते आपण? बघ तू नॉर्मल तर जेवण बनवते, तेच आपण अगर चांगल्यापैकी यूट्यूबवरती अपलोड केलं तर कसं ऑडियन्सला पण समजेल ना, ज्यांना जेवण बनवता नाही येत, जे शिकतायत वगैरे, ते लोक पण बघून बनवू शकतात. काय बोलते गाईज? कॉमेंट करा तुम्ही, असं आपण केलं पाहिजे का? मग आपण तसं पण करू आणि मग ते पण मी असं अपलोड करत जाईल. माझ्या चॅनलवर करू का नाही? माझ्या चॅनलवर सगळे ब्लॉग्स असतील ना मम्मीचं आहे की सेपरेट आपल्याला चॅनल बनवावं लागेल, त्यावरती आपण अपलोड करू. तर मला सांगा, कॉमेंट करा, मग आपण तसं पण करू. आपण जेवण घेऊया, एग राईस बनलाय. जाहीद आल्या परत भाई, शूट वेट केला. आता एवढा झाला असता ऍक्सिडेंट. काय झालं? त्या मांजरीच्या चक्कर मध्ये स्वतः गाडी मांजर आली, मी घेतोय या साईडनी गाडी, तो करतोय. इथे काय चिमटा बिमटा घेतोय लवड्या. आम्ही ओरडलो एक तर आधीच पाप चालले जेवणात आणि एक अजून कुठे पाप देतेस तुम्हाला? कसं वडवता दाखव. आवडत मला तर ऍड होते आता बघायला पाहिजे. स्क्रिप्टेड असतं तर मला समजलं असतं वेंट. शूटला मजा आली पण पेपरला लवडे लागले वेंट. एका तासामध्ये संपलं. तुम्ही गाण मारली लवड्या, एक तास लेट सोडला लवड्या. अरे वरलीला पाऊस आला, मला पाप लागला बिचाराला, लेट सोडला पेपरला वर बिचारा. अरे वरलीला लवडे लोग ने मेरे लवडे लगाए रे, 1 घंटा लेट छोड़ा पेपर. ट्रॅफिक किती होतं? अरे वरलीला पाऊस आला.
बाईने लिया थम्सअप उसको चो दे हमसे जिथे फक्त एकटा पारच आहे बाकी कुठे भावा येत आहेत सगळे ऑन द वे दाखवतो ते लावणं तो दाखवतो ते काय दाखवतो? ओनली ऑन टॉप अगो मानकर वो फुल सेक्सी बॉय बीच गर्ल काय नाही जाऊ दे आता चांगलं बोलला माझ्याबद्दल आता नाही बोलणार हे लोक असेच करतात ना गाईज मानकर काय पण ह्याच चांगलं वाटतं बाई ओ जियान मेरे भाई मला पण गरम करा ना गरम करतो अंगात वास येतो आईस हवाडे मारतोस काय रे ब्लॉग चालू झाला म्हणून काय पण बोलणार लवडा इथे कानाला काय मारलं नाही काय इथे अंगात वास येतो घाण लवडा इथे अंगात वास येतो चिखलात लोळतो हा कुठे हवाडा राण बाजारातला छक्का चल आई बरोबर लाल रुमाल बांधून जातो नाही रे बाबा मरायचं नाही बारबी पाठून 40-20 मारतो बारबी बिरबी बोलतो तुझ्या आईची गांड लावडा तुझ्या आईला झवणार जाऊन आता मी बघ कसा वाकडा शॉट लावतो बघ तुझ्या आईची गांड आईवर गेलेलो मी तुझ्या समजो खरं वाज गे खरं वाज गे इथे ना एवढं चांगलं बसलं बसायला जागा तुझ्या आईच्या मानवास येतो ना तेच एवढं तो कुजलेला माणूस कुदतो ना तसं वास येतो एवढं शील आईची गांड टॅमॅटो टाकली गांडी बाबा शी काय शी पण टाकी नाही तुझ्या तोंडात टाकेल 4 बोट काढून परत काढेल आणि परत टाक लेंडगा बाहेर येतो टाक याच्या आईला तर मिशनरी शॉट लावतो बघ आईला मिशी काढेल लावड्या गब्बस आई वासाडा इथे हागले बा आई झावडी कुठेतरी मध्ये गाय जे लोकांचे नेहमी चालत असतात पण मी जास्त करून व्हिडिओ मध्ये टाकत नाही आता हे रॅन्डमली लोक आली म्हणून स्टार्ट झालं ना लोकांचं म्हणून मी ऍड केलं काहीतरी लोक असं अलाव नाही करत मला व्हिडिओ मध्ये टाकायला बाहेर गेलो रे त्यामुळे म्हणून मला का बोलतोय सॉरी बोल यार चला गाय जरा एक ड्यूक 250चा राऊंड मारून येऊया हे बघा ड्यूक 250 हेल्मेट पण आहे आपल्याकडे आणि भाई गाडीचा हेल्मेट इथे ठेवलाय पण हे झालं स्मेल येतो यार मी नाही घालणार तू पकड चलो लेट्स गो भाई रात्रीचे मला भाई बाइक राइडची लय मजा येते सिर्फ एक बाइक की कमी होती भाई खुद की बाकी दोस्तों की तो कभी भी आ जाती है कभी भी खुद का ही अलग है काय बोलतो सौरव बघा आश्विन बस चाललं अंतर घेऊन पुढे आलं भाई घरी निघतोय ठीक आहे चल रेसिंग लावतो का हे चल पार्टी लावूया हारते भाई 250 समोर कोणच नाही लागत अंतर 350 पण नाही लागत काय बोलतो सौरभ देवगेश देव किती वेळ पुढे राहा पाठी जाणार तू विल्ले उचल लेफ्टच्या रोडला तिथे उचलू जास्त नाही उचलतात रे परत गाय आपला राऊंड झालेला आहे आता गाडी लावूया आपण न्यूट्रल पण बघ प्रॉपर केली लेट्स गो यामुळे मी बोललो की राऊंड मारून येतो हारला डिफीट हे लोक असे पबजी खेळत बसतात ब्लॉग एंड कायमचा नाही रे भाई ते कधी नाही होणार चल मग भेटूया गाईस तर मी आता घरी आलो आणि आता हा ब्लॉग एंड करायला घेतो आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल इफ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय पेपर आहे ना तुझा रे नको जाऊ पेपरला कुठे चाललंय 10 मिनिटं बाकी आहेत पेपर लिहायला सोडा जाऊ दे
Bye.